या शीर्षकाखाली रूपक सहभाग आहे. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कुर्ला, तालुका जिल्हा बीड येथील विज्ञान विषयाचे सहशिक्षक भाऊसाहेब राणे, कुर्ला येथील सरपंच अनिल पाटील आणि कुर्ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्ला येथील विद्यार्थी. ऐकूयात अपारंपरिक ऊर्जेचा शाळेतील प्रयोग या विषयाचं रूपक. संकल्पना अनिल देशमुख आणि सादरकर्ते आहेत जयंत कुमार शेटे. दैनंदिन वापरातील वीज आता आपल्या एवढी अंगवळणी पडली की थोडा वेळ जरी वीज गेली की आपण अस्वस्थ होतो. आपल्या घरातील विजेवरची सारी उपकरणं बंद होतात आणि मग आपल्याला काय करू नि काय नको असं होऊन जातं. रागही येतो. हे झालं घरातलं. पण खेड्यातील शाळांमध्ये तर काय, वीज नसली की खूपच पंचायत. आता काही करण्यासारखंच नाही असं वाटायला लागतं आणि सगळ्यांच्या नजरा कधी एकदा वीज येते याकडे लागतात. पण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कुर्ला, तालुका जिल्हा बीड इथं जरा वेगळंच घडलं. वीज बिल थकीत झाल्यामुळं शाळेतील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यात काय एवढं? अनेक शाळात असं घडतं असं म्हणून कुणी गप्प राहिलं असतं, पण असं झालं नाही. कुर्ला येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा इथं भाऊसाहेब संभाजी राणे या विज्ञान शिक्षकाची बदली झाली. बदली झाल्यावर काय झालं हे ऐकूया भाऊसाहेब राणे यांच्याचकडून. जून 2018ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्ला या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून रुजू झालो. शाळेमध्ये आल्यानंतर इलेक्ट्रिक जे काही उपकरणं होते आमच्याकडे 3 LED आणि 60 वॅटचा लाऊडस्पीकर आणि 2 फॅन बंद अवस्थेमध्ये होते. मी मुख्याध्यापकाशी चर्चा केली की मॅडम हे फॅन कशामुळे बंद आहेत. तर त्यांनी सांगितलं की आपल्या शाळेचं 22,000 बिल थकीत आहे आणि इलेक्ट्रिसिटी बोर्डानं आपलं मीटरसुद्धा काढून नेलेलं आहे. त्यानंतर मी ग्राम शिक्षण समितीची एक मिटिंग घेतली. सरपंच अनिल पाटील यांच्याशी चर्चा केली की आपण हे 22,000 बिल भरूया. तर आम्ही कॉन्ट्रीब्यूट करायचं ठरवलं शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी. आणि नंतर पुढच्या मिटिंग एक घेऊन त्याच्यातून तोडगा काढण्याचं ठरवलं. परंतु अपेक्षित प्रतिसाद आम्हाला काही भेटला नाही आणि ह्याच अवस्थेमध्ये 6 ते 7 महिने हे सगळी उपकरणं बंद अवस्थेत होती. या उपकरणाची टोटल कॉस्टच आपण पाहिली तर 1.5 लाख रुपये आहे आणि साधारणतः 40 ते 45 हजारासाठी हे सगळं बंद होतं. मग मला असं वाटलं की विद्यार्थ्यांच्या जर अध्यापन आणखी डिजिटल आणि चांगल्या पद्धतीने इम्प्रेसिव्ह करायचं असेल तर आपल्याला LED सुरू करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. शासनाचं असं धोरण आहे, वेगवेगळे ॲप्स असतील, दीक्षा ॲप वगैरे आहे किंवा आमचं जर पुस्तक जर तुम्ही पाहिलं प्रत्येक विषयाचं त्याच्यावर QR कोड आलेले आहेत. ते स्कॅन केलं की त्या चॅप्टरशी रिलेटेड सगळ्या लिंक ऑल वर्ल्डमधल्या तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्याच्यावर क्लिक करून तुम्ही मोबाईल वायफायच्या माध्यमातून TV ला कनेक्ट केला तर ते मोठ्या स्क्रीनवरती मुलांना ते पाहायला मिळतं. मग हे सगळं पूर्वीच्या शाळेवर मी करत होतो, परंतु इथे ते सगळं बंद होतं. मग मोबाईल हातामध्ये घेऊन मुलांना दाखवावं लागायचं. ते मग आवाजाची लिमिटेशन यायची आणि स्क्रीन लहान असल्यामुळं मुलांना जवळ घेऊन ते दाखवावं लागायचं. मग अशा परिस्थितीमध्ये मी काय केलं की 14वी वित्त आयोगाचा जो निधी आहे, मान्य अमोल येडगे साहेब मुख्य कार्यकारी अधिकारी आमच्या शाळेला व्हिजिट केली होती. त्यांनी विचारलं की हे सगळं बंद कशामुळे. तर साहेब मला अशा पद्धतीने वीज बिल थकीत आहे. तर ते म्हणले 14वी वित्त आयोगातून आम्ही ते निधी बिलासाठी देण्यासाठी आम्ही ग्रामसेवकांना आदेशित केलेलं आहे आणि तशा पद्धतीने तुमचं बिल भरलं जाईल. परंतु पुन्हा माझ्या डोक्यामध्ये असं आलं की प्रदूषण होणारी वीज घेण्यापेक्षा आपण एक 100% हरित ऊर्जेचं निर्माण करूया. मग सरपंचाची चर्चा केली आणि 35,000 रुपयाचं 200 + 200 अशा पद्धती 400 वॅटचं सोलार पॅनल आणि 6,500चं इन्व्हर्टर आणि 13,500ची एक बॅटरी, 165 अँपिअर आवरची बॅटरी आहे. हे सगळं युनिट आणून शाळेवरती बसवलं. परंतु त्याचा बॅकअप साधारणतः 1-2 तासाच्या वर जात नव्हता आणि आम्हाला तर अपेक्षित वीज 3 तास होती. वीज नाही म्हटल्यानंतर त्याला पर्याय काय, तर अपारंपरिक ऊर्जा. मग याचा स्रोत कोणता, तर सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा. या ऊर्जा स्रोताबाबत पुस्तकातही विद्यार्थ्यांसाठी माहिती आहे. मग काय, माहिती फक्त पुस्तकापुरती न ठेवता ती प्रत्यक्षात कशी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल
याचा विचार या शिक्षकानं केला आणि काही चुणचुणीत मुलं मुली या प्रकल्पासाठी त्यांनी हेरली आणि सुरू झाला एक वेगळा प्रयोग. या प्रयोगात त्या शाळेतले विद्यार्थी मनापासून सहभागी झाले आणि मग त्यांनी काय काय केलं नि अनुभवलं ऐकूया त्यांच्या शब्दात. माझे नाव आबूद साक्षी राजेंद्र. मी इयत्ता 7वी मधील विद्यार्थी आहे. आम्हाला सोलर प्लेटची असा विचार आला की माझी आई उन्हात कपडे वाळू घालायची, तर उन्हात कपडे वाळायचे आणि ज्वारी ओलसर असली की उन्हातच वाळू घालायची. तर मला वाटलं की उन्हापासून इतकं काही होतं, तर आम्ही शाळेत वीज निर्मिती केली तर कशी होईल. तर मी सरांना विचारलं, सर आपण जर सोलर प्लेट बसवली तर आपल्या शाळेत बिल वाचेल व वीज निर्मिती होईल. तर मी आणि माझ्या मित्रांनी व सरांनी मीटिंग घेऊन विचार केला. तर सर म्हणाले, हो आपण असं करू. तर आम्ही शाळेत सोलर प्लेट आणून वीज निर्मिती तयार केली उन्हापासून. माझं नाव अमृता दत्तात्रय पाटील. आमच्या शाळेत 1 वर्षापासून लाईट नसल्यामुळे आम्हाला टी व्ही बघता येत नव्हती. मग आमच्या शाळेत लाईट आली, आमच्या शाळेचे लाईट बिल वाचले आणि हे पूर्ण प्रदूषणमुक्त आहे. तर आम्हाला फार छान वाटलं की आमच्या शाळेत लाईट आली, सोलर ऊर्जा आहे, आम्हाला 3 ते 4 तास टी व्ही पाहता येते. तर आम्हाला फार आनंद झाला. नेहमीपेक्षा वेगळं काम करायचं म्हटलं की त्यासाठी वरिष्ठांचं सहकार्य लागतं. शाळेतल्या या चांगल्या कार्यासाठी कुर्ला या गावचे सरपंच अनिल पाटील पुढे आले. विद्यार्थ्यांच्या मार्फत शिक्षकानं सुरू केलेल्या कार्याला लागेल ते सहकार्य द्यायचं त्यांनी कबूल केलं. नुसतं शाब्दिक सहकार्य नव्हे तर प्रत्यक्ष मदत करायलाही ते पुढे आले. शाळेच्या या अपारंपरिक ऊर्जेसंबंधी प्रकल्पाबाबत आपलं मत व्यक्त करताना सरपंच अनिल पाटील. कनेक्शन कट केल्यामुळं कोणतंही उपकरण शाळेमध्ये चालत नव्हतं. विचार केला की आपण काय करू शकतो. आम्ही त्याच्यामध्ये जे BDO साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की तुम्ही शाळेमध्ये सोलार बसवू शकता याच्यामधून 14व्यामधून. तर त्याच्यानंतर आम्ही 14व्यामधून सोलार प्लेट बसवल्या, विद्युत तयार केली. विद्युत ती आम्हाला थोडीशी कमी वाटायला लागली, म्हणजे जेणेकरून आमच्या 4 किंवा 5 LED फॅन ट्यूब चालायला पाहिजे त्या चालल्या नाही. त्याच्यानंतर राणे सरांचं असं लक्षात आलं की आपण थोडंसं सपोर्टिंग देऊ. सपोर्टिंग कशाचं द्यायचं त्याचा आम्ही थोडासा बारकाईने विचार केला. सगळे विद्यार्थी घेतले, शिक्षक घेतल्या, शाळेमधले जो स्टाफ आहेत, आमच्या बहिणी आहेत, त्यांच्याशी आम्ही असं 1-2 दिवस आम्ही चर्चा केली. चर्चेनंतर राणे सरांच्या डोक्यात असा विचार आला की आपण पवनचक्की आपण केली तर याला सपोर्ट होईल. जे की 400 वॅटचं आपण पॅनलचं सपोर्ट दिला आहे, त्याला आपण 100, 200, 400चा वॅट जर अजून सपोर्ट दिला तर त्याच्यात भर होईल, सगळे व्यवस्थित आपले उपकरणं चालतील. तर राणे सरांचा जो उपक्रम होता त्याच्यामध्ये आम्ही काय केलं की गव्हर्नमेंटकडून घेण्यापेक्षा आपणच करू, आपण स्वतः तयार करू. राणे सरांचा जो उपक्रम होता तो आम्हाला खूप आवडला आणि आम्ही राणे सरांना खूप जेवढं मदत करता येईल तेवढी मदत केली. मुलाच्या सहाय्याने राणे सरांनी आणि स्टाफनी, जे मुख्याध्यापक आहेत त्यांनी सर्वांनी मिळून याला प्रतिसाद दिला. सौर ऊर्जेचा प्रकल्प तर विद्यार्थ्यांच्या मार्फतीनं यशस्वी झाला, पण त्यातून पुरेशी वीज निर्मिती होईना. पावसाळ्याच्या दिवसात तर ढगांमुळं सूर्यप्रकाश पुरेसा मिळत नाही. मग यातूनही मार्ग काढण्यात आला. पवन ऊर्जेमार्फत वीज निर्मिती करण्याची कल्पना पुन्हा प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीनं पावलं टाकण्यात आली. मार्गदर्शन आणि सहाय्य करण्यासाठी राणे गुरुजी होतेच. पवन ऊर्जेच्या प्रयोगाबाबत माहिती सांगताना भाऊसाहेब राणे. वर्गामध्ये पारंपरिक ऊर्जा हा पाठ मी घेत होतो 7वीच्या वर्गामध्ये. सोलार एनर्जी आणि विंड एनर्जी याचं आमचं प्रात्यक्षिक सुरू होतं. हातामध्ये छोटी सोलार प्लेट घेतलेली होती आणि छोटीशी DC मोटर घेऊन ती LED वगैरे मी लावून दाखवत होतो. त्यात अजित शेख नावाचा मुलगा माझ्याजवळ आला. सर म्हणाला, हे करण्यापेक्षा आपण एक पवनचक्की बसूया, म्हणजे आणखी आपले तास जे काय आम्हाला TV पाहायला आणखी एक तासानं आपलं बॅकअप वाढेल. मग नंतर आमची सगळी प्रोसेस सुरू झाली की आता आपल्याला हे घ्यायचं आहे.
मग त्यावेळी मी ऑनलाईन सर्च करायला लागलो, तर त्यावेळी मेड इन चायनाच्या विंडमिल स्मॉल मला दिसत होत्या. मग माझ्या मनामध्ये असं आलं, आता करोना व्हायरसमुळं तिकडून जर विंडमिल मागवणं फार कठीण आहे आणि ते नेटवर जरी 10-20 हजार प्राईज आपल्याला दाखवत होते, परंतु त्याचे एक्सपोर्ट इम्पोर्ट ड्युटी वगैरे आहे, त्यांचे इन्शुरन्स चार्जेस, पुन्हा एरोप्लेन वगैरे त्याच्यानं ते शिफ्टिंग आपल्यापर्यंत येणार आहे. त्याचा तो 48% IGST वगैरे याच्यामुळे त्याची दुप्पट कॉस्ट होत होती. मग सरपंचाची चर्चा केल्यानंतर सरपंच म्हणाले, मी आता तर 35-40 हजार रुपये तुम्हाला सोलारसाठी खर्च केलेला, आपण पुढच्या निधीमधून ते करूया. मग नंतर मला असं वाटलं, इतके दिवस वाट पाहण्यापेक्षा की आपण विद्यार्थ्यांसोबत एका ॲज अ प्रोजेक्ट म्हणून आपण हे हातामध्ये काम घेऊया. मग नंतर मी 12 राहुलची DC मोटर 8 एम्पेअरची ती मागवली आणि भंगारातून विद्यार्थ्यांसोबत घेऊन बीडमधले जेवढे भंगारे दुकान आहेत त्या प्रत्येक भंगाराच्या दुकानाला व्हिजिट करून एक साहित्य गोळा करायला सुरुवात केली. साधी 360 डिग्रीमध्ये आपल्याला जर पवनचक्की आपल्याला फिरवायची आहे, कारण ऑलवेज ती पवनचक्कीची पाती वाऱ्याला फेस झाली पाहिजेत. त्यामुळं जेवढं जास्त RPM मिळेल, रोटेशन पर मिनिट, तितकं आपल्याला आउटपुट भेटणार आहे. तर ते तिथं 10 रुपयाची बेरिंग आम्हाला मिळाली भंगारमधून. नंतर मग 100 रुपयाचा पाईप रॉड हे सगळं आणून मुलाला सोबत घेऊन वेल्डिंग वर्क्समध्ये जाऊन ते सगळं असेंबल केलं, वेल्डिंग केलं आणि नंतर ते आकर्षक दिसावं म्हणून एक 40 रुपयाचे डबे पेंटची घेतली आणि अशा पद्धतीनं अवघ्या 5,000 रुपयामध्ये हे आमचं युनिट तयार झालं. आणि याचा फायदा असा झाला की आम्ही जर रेडीमेड आणून बसवला असता तर जे काही वृत्तपत्र मीडिया आहे किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया याने आमची दखल घेतली नसते. मग विद्यार्थ्यांची अशी इच्छा होती की आपण एकदा करून बघूया, म्हणून तो एक प्रोजेक्ट म्हणून आम्ही केला आणि तो सक्सेस झाला. शिक्षकांचं प्रोत्साहन मिळालं तर विद्यार्थी मागं राहत नाही. वेगळं काही करण्याची त्यांची उमेद आणखी पक्की होते. विद्यार्थ्यांच्या मेंदूतही विचारांचे वेगवेगळे प्रवाह वाहू लागतात. त्यातून काहीतरी करण्याची उर्मी येते आणि दैनंदिन जीवनातल्या साध्या साध्या गोष्टीकडेही ही मुलं मुली विज्ञानाच्या दृष्टीनं पाहू लागतात. पवन ऊर्जेच्या निर्मिती प्रकल्पात विद्यार्थ्यांनी काय केलं ते जाणून घेऊ त्यांच्याच शब्दात. माझे नाव पाटील शुभम राजेश, मी 7वी वर्गात शिकतो. आज आम्ही पवनचक्की तयार केली आहे, वीज निर्मिती केली आहे. विजेमुळे प्रदूषण होत नाही, कारण पवन ऊर्जा आणि सोलार ऊर्जा 100% प्रदूषण मुक्त आहे, म्हणजे हरित ऊर्जा आहे. आम्ही भंगारातून सामान गोळा करून काही ऑनलाईन मागवलं. मग आम्ही ते पत्रा आणि ते महाग पत्रा चिटकवला आणि पाईप आणि पुन्हा ते पवनचक्कीचा पंखा ते मग ते चिटकवलं. मग त्याला 2-3 दिवस लागले. मग ते हवेत लावलं की मग ते हवेने लगेच चालू झालं. माझं नाव गुंड धनंजय संतोष. आम्ही लहानपणी असे झाडाचे पानं वाळलेलं असल्यावर आम्ही त्याचा भिरभिरा बनवून आम्ही पळायला फिरायचं ते वाऱ्याने. तर आम्हाला राणे सर आम्हाला सौर ऊर्जा व पवन ऊर्जा हा धडा शिकत होते. तर आम्हाला अशी युक्ती सुचली की आपण पवनचक्की बनवली तर आपल्या शाळेला प्रदूषण होणार नाही, कारण की पवन ऊर्जा व सौर ऊर्जा हरित ऊर्जा आहे, कारण की ती प्रदूषण मुक्त आहे. मी लांडगे पवन राजू. पवन म्हणजे वारा. वारा पवनचक्कीचे पाते फिरवतो. वारा एकीकडे थांबला तर पंखा फिरणार नाही. भिंगायसाठी बिरिंग वापरलेले आहे आणि ते एकीकडे असा पंखा राहिला तर वारं दुसऱ्या दिशेला असलं तर पंखा फिरणार नाही. म्हणून बिरिंग आणि पत्रा, वारा आलं की बिरिंग एके साईडला पंखाला भिंगवते आणि मग पंखा भिंगत मग लाईट तयार होते. माझे नाव अतुल बाबू आरे. आम्ही 5 मुलांनी मिळून ही पवनचक्की तयार केलेली आहे. याच्यासाठी साहित्य त्रिकोणी पत्रा, 10 फूट लांबी रॉड, बेरिंग, प्लास्टिकची पाती हे साहित्य वापरले आहे. ऊर्जेचे दुसऱ्या ऊर्जेत रूपांतर करता येते. पवनचक्कीची पाती फिरल्यामुळे वाऱ्याचे गतीत रूपांतर होते. गतीत ऊर्जेचे विद्युत ऊर्जात रूपांतर होते. जेव्हा वारा येईल तेव्हा पवनचक्कीची पाती भिंगतात तेव्हा लाईट लागते. माझं नाव शेख अजीज तय्यब. आम्ही सगळ्यांनी मिळून हे भंगार गोळा केला. म्हणजे आता ते लोखंडी पत्रा, 10 फूट पाईप, बेरिंग इत्यादी. मग त्याला इडिंग मारून मग त्याला ऑनलाईन मोटर मागून त्याच्यामध्ये टाकली. म्हणजे सर आम्हाला मार्गदर्शन करीत होते. आम्ही सगळ्यात अगोदर सगळे सामान आणून त्याला इडिंग मारले आणि त्याच्यामध्ये मोटर टाकून त्याला फॅन बसवले. त्याला 2-3 दिवस लागले. सगळ्यांनी वेगवेगळं केलं. म्हणजे पत्रा ह्यांनी जोडीला, त्यांनी पाईप लावला, असं सगळ्यांनी केलं. ते सुरू करताना तेव्हा ते फिट करायला पंखा आपोआप सुरू होत होता, तर हातात लागायचं. तर मी त्याला पकडून तिथं लावलं. सोलर त्यावेळीच बसविला आहे. आता 12 तास ऊन आहे, त्यामुळे आता त्याची चार्जिंग होते. पवनचक्की वाऱ्यावर चालते. आता पवनचक्की जर हवा नसली ते सुरू होणार नाही, की रोटेट होणार नाही. आता ह्याच्यामध्ये पावसाळ्याच्या दिवशी ऊन नसतं जास्त,
फक्त पावसाचे ढग ते त्यामध्ये काम करत नाही. तेव्हा पवनचक्की काम करते आणि तेव्हा ऊन असतं तेव्हा बी सोलर काम करतं. आता ते टी व्ही बघण्यासाठी वापरतो, फॅन लावण्यासाठी, माईक सुरू करण्यासाठी 4 तास चालते. वेगळं काही, चांगलं काही घडत आहे ही बातमी काही चांगल्या व्यक्तींकडे गेली की त्यांच्या मनातही आपण यासाठी काही योगदान देऊ शकतो का असा विचार निर्माण करते. अशा गोष्टींना मदत करण्यासाठी गाव, शहर, जिल्हा अशा अंतराच्या भावना येत नाही. शाळेच्या या उपक्रमाला मदत करण्यास तयारी दर्शवणाऱ्यांबाबत सांगताना भाऊसाहेब राणे. वृत्तपत्रामध्ये न्यूज आल्यानंतर PTIच्या वार्ताने आमचे संपर्क साधला आणि ते PTI न्यूज युनायटेड इन्शुरन्स कंपनीचे मुख्य जे काही शाखा आहे नागपूरला तिथल्या मॅनेजरने ती बातमी वाचली आणि त्यांनी बीडच्या शाखेला इन्फॉर्म करून तिथली शाखा अभियंता गजबे साहेब आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून त्या ठिकाणी काम करतात बाहेती त्यांनी आमच्या शाळेला व्हिजिट केली आणि हे सगळं प्रोजेक्ट पाहिला. त्यांनी आम्हाला इतके इन्स्पायर केलं की जाताना ते म्हटले की सर तुम्हाला आमच्याकडून काय अपेक्षा आहे. मग मी म्हटलं तुम्ही बजेट सांगा. ते म्हणले आमच्या बजेटचे विचार करू नका, तुम्हाला जे नेसेसरी थिंग्स आहेत ते आम्हाला तुम्ही सांगा वस्तू ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तर जवळजवळ 2 लाख रुपयाचं 4 संगणक आणि इतर साऊंड सिस्टीम वगैरे ते आमच्या शाळेसाठी देणार आहेत. आता ग्रीन एनर्जीचं जर आपण एकंदरीत आपल्या देशामध्ये पाहिलं तर जगामध्ये 4 नंबरला आपण आहोत सर रिन्युएबल एनर्जीमध्ये. आपल्या अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाचं एक टार्गेट आहे 2022पर्यंत 200 गिगावॅटपर्यंत आपली पॉवर गेली पाहिजे. आज चायना 1 नंबरला आहे, 2 नंबर USA आणि आपला 4था नंबर लागतो. तर टोटली इको फ्रेंडली हरित ऊर्जा निर्माण करणारी महाराष्ट्रातील कुर्ला ही शाळा पहिली ठरलेली आहे याचा आम्हाला अभिमान आहे. हा कुर्ला पॅटर्न काही दिवसामध्ये जिथं 1 मजली शाळा आहे त्या ठिकाणी सोलर पॅनल आपण बसूया आणि ज्या ठिकाणी 2 मजली इमारत आहे त्या ठिकाणी 100 वॅट 200 वॅटच्या आपण जर अशा पद्धतीने विंड मिल बसवल्या आणि सोलार आणि विंड यांचं हायब्रिड कॉम्बिनेशन करून जर हा प्रोजेक्ट प्रत्येक शाळेपर्यंत दिला तर जे 1,00,000-2 लाखाची इक्विपमेंट बंद आहेत शाळेमध्ये इलेक्ट्रिक ते आपल्याला सुरू करता येईल आणि ही कुर्ला पॅटर्नची चळवळ महाराष्ट्रामध्ये जाईल असं मला वाटतं. आपल्या शाळेत असा आगळा वेगळा प्रकल्प यशस्वी झाल्यामुळं विद्यार्थी, शिक्षक यांना आनंद होणं स्वाभाविकच आहे. गावचे सरपंच अनिल पाटील यांनाही तेवढाच आनंद झाला. आपल्या गावातील विद्यार्थ्यांचा हा प्रयोग कुर्ला मॉडेल म्हणून इतरही शाळांमध्ये प्रत्यक्षात यावा ही विज्ञान शिक्षक भाऊसाहेब राणे यांची इच्छा सरपंच अनिल पाटील यांनीही व्यक्त केली. ती अशी. ही पवनचक्की चालू केल्याच्या नंतर एवढा आम्हाला आनंद झाला, आम्हालाच नाही आमच्या ग्रामपंचायतीच्या सर्व लोकांना, ग्रामपंचायत मेंबर, ग्रामस्थ यांना खूप आनंद झाला. त्याच्यातून सगळ्याचा रिस्पॉन्स भेटला, पवनचक्की चालू झाली, त्याच्यामुळं सगळं व्यवस्थित चालू झालं. आणि असाच कार्यक्रम प्रत्येक ग्रामपंचायत, सरपंच, मेंबर, ग्रामसेवक यांनी असा प्रत्येक शाळेमध्ये उपक्रम करावा ही आमची अपेक्षा आहे आणि विनंती पण आहे. सूर्य, वारा, समुद्र हे ऊर्जेचे अक्षय स्रोत आहेत. आपल्या भागात समुद्र तर नाही, पण सूर्य आणि वारा यांच्या ऊर्जा शक्तीचा आपण कसा उपयोग भविष्यात करून घेणार आहोत यावर आपल्या संपूर्ण देशाचं भवितव्य अवलंबून राहणार आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. अपारंपरिक ऊर्जेचा वापर आपल्या देशाला समृद्ध केल्याशिवाय राहणार नाही यात कुठलीही शंका नाही. आणि त्याच दृष्टिकोनातून जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कुर्ला, तालुका जिल्हा बीड यांनी अपारंपरिक ऊर्जेच्या क्षेत्रात जो प्रयोग केला तो प्रयोग खरोखर कौतुकास्पद आहे, यात कुठलीही शंका नाही. शेतकरी बंधूंनो, आता आपण अपारंपरिक ऊर्जेचा शाळेतील प्रयोग या विषयावरचं रूपक आपण ऐकलं.
या शीर्षकाखाली रूपक सहभाग आहे. जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा कुर्ला, तालुका जिल्हा बीड येथील विज्ञान विषयाचे सहशिक्षक भाऊसाहेब राणे, कुर्ला येथील सरपंच अनिल पाटील आणि कुर्ला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुर्ला येथील विद्यार्थी. ऐकूयात अपारंपरिक ऊर्जेचा शाळेतील प्रयोग या विषयाचं